आपली वाघर मित्रांनो द्यायची म्हणलं ना, सर्वप्रथम वाघर सोडायला लागती आणि वाघरीला बी सोडायच्या आधी ही असा असते सांदा. तर सांदा सर्वप्रथम सोडायला लागते आणि सांदा का सोडावं लागतं. तर आता आपलं गटुडं भरलेलं आहे मित्रांनो. एक बघा एवढं मोठं गटुडं डोक्यावर चालवलंय टाकायला. पाला कसा गोळा करायचा तर आपली आई का पाला गोळा करते मित्रांनो का असा. ह्या घरी आलोय आणि आज तिन्ही कुत्री आपली घरीच आहेत. आपली गबरी पपडी हड गबरेले बांडगुळी एवढ्या मोठ्या आपला काळू शेटे त्याला कसा चावतोय बघा मित्रांनो. वातावरण बघा कसलं खत्री झालंय या ठिकाणी आणि मेंढरं वाड्याला आल्या ते आता. तर व्हायला हा व्ह्यू मित्रांनो. त्याला तर चांगली तळून द्यायची सुकट बघा कशी तळती कसं काय बघा कसं काय आपले हे सुकट आता इतकी तळली ना आईने मस्त. आपलं थोडंफार राहिलेलं तांबट बी आईने टाकून घेतलंय तव्यात. सकाळचं तांबट नाही. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता काय झालंय माहिती आहे का, आज एवढे नवे कपडे बिपडे कसे काय. तर आज गेलो कॉलेजला आणि आई दादा गेले ते मेंढराक. तर मी बी जाणार आहे मेंढराक आणि आपल्याला कोबूचा पाला बिला काढायचा. तर कुठं मेंढरं चारतोय काय, आपण कुठं पाला टाकतोय काय, ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग सर्वप्रथम मित्रांनो ही जी आपली वाघर आहे ना ही सगळी सोडायची या आणि बघा इकडे द्यायची, ह्या पुढं सारून द्यायची या. म्हणजे एका जाग्यावर 2-2 दिवस बसतोय आपण. तर इथलं झालेलं आहे. इथं 2 दिवस बसून झाले ते. इथं 2 दिवस बसलेली, या ठिकाणी 2 दिवस बसलेली आपली मेंढरं. पुन्हा इकडे 1-2 दिवस बसलेली आणि इकडे जो कोपरा राहिला एक ती आता ही सगळी वाघर सोडायची आणि ह्या साईडला द्यायची. आता पुढं दादा म्हणलं वाघर बिगर देऊन मग हे पाला गोळा कराय. आपली वाघर मित्रांनो द्यायची म्हणलं ना, सर्वप्रथम वाघर सोडायला लागती आणि वाघरीला बी सोडायच्या आधी ही असा असते सांदा. तर सांदा सर्वप्रथम सोडायला लागते आणि सांदा का सोडावा लागतो तर 2 वाघरी एकामेकाला जोडलेल्या असतात. मग सांदा सोडल्यानंतर वाघर सोडली जाते. तर सर्वप्रथम बघा हे असं सांदा वाघर सांदून घेतली नाही का, म्हणजे तिथं हे जॉईंट केली नाही, थोडक्यात जॉईंट केली. तर हे असं जॉईंट पहिल्यांदा काढून घ्यावा लागतो आपल्या वाघरींचा आणि तिथनं मोहरं मग सगळं तिडं सोडायचं. तर बघा हे असं मग एक 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 तिडा सोडायचा. सर्वप्रथम हा आपला जॉईंट मोकळा करून घ्यायचा आहे. इकडे एक वाघर आहे आणि इकडे एक. ही बाग कशी नवी आहे आणि ही थोडी जुनी आहे. ते इथं जॉईंट आहे ते सोडून घेतो आता. या ठिकाणी आपली सगळी वाघर देऊन झालेली आहे. तांबाटीच्या साईडला रातचा तळ इकडं होता ह्या कोपऱ्यात, आजचा तळ ह्या कोपऱ्यात दिला आहे मित्रांनो. हो का इकडं दिला आहे. आणि आता मी चाललो आहे मेंढराक म्हणजे आपला पाला गोळा करायला लागतोय का मेंढराका जायला लागतंय काय माहीत नाही, पण तिथे गेल्यानंतर कळल. पाला जर गोळा करायचा असला तर पाला गोळा करून कुठं टाकतोय ते सुद्धा पाहायला भेटेल. नाहीतर मग मेंढराका तर आहेच. तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे आपल्या लोकेशनवरती म्हणजे कुठं तर ज्या ठिकाणी आपल्याला काम आहे ना ते म्हणजे पाला गोळा करायचं त्या ठिकाणी आलो आहे. आणि आपल्या आधी आपली आई पाला गोळा करते बघा. आई तर का तिथे आई पाला गोळा करते चांगलाच. आईने बराच पाला गोळा केला आहे बघा. हे असं हे सगळा कोबू आहे सगळा बघा. हे अख्खं कोबूचा वावर आहे. तिथं पलीकडं तांबाटी आहे त्याच्या आड्यालून इकडं असं इकडं त्या शेडच्या तिथून ही पलीकडं 2 सारं मका आहे नाही तर आड्याला सगळा खूप आहे. आणि हो का हे असं ढीग करायला लागते. इथं एक तिथे एक तिथे एक असं आपल्या आईने केलंय ढिगार. हां किती गोळा केला पुढं तर आता आपला पाला चाललाय भरायचा. हे असं ढीग केलेला आता भरून टाकायचे मित्रांनो. आपली आई भरते बघा. असं शाल आपली हातारली खाली आणि शालीव पाला भरून टाकायचा आहे. आता आपली आई भरून देणार आणि मी डोक्यावर नेऊन टाकणार. तर आता आपलं गटुडं भरलेलं आहे मित्रांनो. एक बघा एवढं मोठं गटुडं डोक्यावर चालवलंय टाकायला. आता सकाळी मेंढरांना भरपूर चाललंय दादानी आईनी, तरी पण दादा काय म्हणलं आपला पाला बी टाका आणि आता मेंढराला चारायचं आहे. तर आई आता आपली गटुडं भरून द्यायला आहे आणि मी आपलं नेऊन टाकायला तर चालवले बघा.
हे असं घसपाना बिचपानातनं जावं लागते भरपूर गावाळ बिबाळ. आणि कुठं टाकायची माहिती का आता, चला तुम्हाला तिथं नेतो कुठं टाकायची ती. ह्यो रस्ता क्रॉस करून खाली हे जे खाली आहे ना मोकळी जागा हो काही, ह्या जागेवरती टाकायची. लहान का असं टाकायला लागते बघा. ते टाकले आता मित्रांनो. आता गटुटं टाकून आले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सत्य घटना. तर ह्या जे कोबूचा वावर आहे ना, तिथं मी 2 दिवस झालं मित्रांनो, 2 दिवस झालं येऊन पाला गोळा करत होतो. आणि मी जेव्हा पाला गोळा करत होतो, मी 2 दिवसात किती सारं केलं तर माहिती आहे का, 8 सारं. आणि आपल्या आईने आज फक्त दुपारनं एक 3-4 तासात किती सारं केलं आहे माहिती आहे का, 14 सारं. आणि ते बी माझ्या साऱ्यांपेक्षा मोठालं सारं. म्हणजे आपली आई किती काम करते बघा. आणि आपण आहे मित्रांनो, माझं कंबरटं धोकायचं बाबा लय. असं म्हणजे आपल्या आईला पहिल्यापासून कष्ट लय कष्ट करत आली आपली आई, हो का. सत्य या का हे जे आहे ना, हे छोटं सारं हे मी केलं. आई किती केलं मी 2 दिवसात? 8. आणि तो किती केलं? 15. किती वेळात? दुपारपासून आता वाजले ते मित्रांनो 3 वाजले असते, 3-4. असं गटोडं बांधायला लागते हो का. असं पॅकिंग. आपल्या आईचा हात कसं झालं आहे दाखव, पाला गोळा करून. हो का, इकडे नीट दाखव कसं झालंय आपल्या आईचा हात. पाला गोळा करते दुपारपासून मित्रांनो. या ठिकाणी गटोडं बांधले. आता उचला, चला उचला. तर पाला टाकलाय, त्या पाल्यावर आता मेंढरं घेऊन चाललोय. आपलं दादा होता आता मेंढरं घेऊन. बघा मेंढरं चालवली ते पाल्यावर न्यायच्यात. हा कशी आहे गडी आपली, गज फोगल्यात तरी बी त्यांना अजून खायचंच पाला. मेंढरं पाल्यावरती आलेली आहेत बघा, सगळी तुटून पडली पाल्यावर. आपली मेंढरं कशी खाती ते पाला. बाय बघा बाय. आता पाला कसा गोळा करायचा, तर आपली आई हो का पाला गोळा करते मित्रांनो का असा. हे असं साऱ्यात पडलेलं एक सारा असं गोळा करीत यायचं आणि डेक करायचं. मग बारकं मग आता आपण उचलून टाकलं ना तसं भरायचं शेली त्याच्यातून उचलून टाकायचं. तर आपली आई हो का गोळा करते. चेहरा लईच खराब झालाय. या ठिकाणी भरले आपलं टिपाड. मस्तपैकी तोंड धुवून घेऊ आता. तोंड धुवा म्हणलं, पाला बिला टाकून जरा खराब झालं. चालवली आपली मेंढरं वाड्याला आणि गाडी मी घेऊन आलोय मी मित्रांनो. गाडी मी घेऊन आलोय म्हणल्या गाडी घरी कोण नेणार, मीच नेणार. आपल्या आईला घरी लावायची होती, आईला काही गाडी चालवा येत नाही. मग आईला चालवा येत नाही त्याकरता गाडी घेऊन जायची हो का. त्यावेळी आपल्या गाडीची गाडी न्यायची आता घरी. आणि मग मला वाटते घरी जाऊन पुन्हा मेंढरं काही पाण्या आणल्या ते मेंढरं आपली हो का. पाणी पिते ते वाड्याला पाणी आहे आता आटतच चालले. या दादा गेले ते पुढं आणि हे आपलं पेते ते पाणी ताणले. ते सकाळ धरणं पाजली नव्हती, आता वाजले ते जवळजवळ 4 आणि 4 वाजता पाणी पिते ते आपली मेरं. आता घरी आलोय आणि आज तिन्ही कुत्री आपली घरीच आहेत. आपली गबरी पपडी हड. या ठिकाणी बघा कसे 3 वाघ तिन्ही आपली या ठिकाणी आल्या. ते मी बी घरी आलो आणि ती लगेच आली मायाक पळत. गबरी गबऱ्याला बांडगुळी एवढ्या मोठ्या आपला काळू शेटे त्याला कसा चावतोय बघा बघा. लय बांडगुळी बघा. ते आपलं गरीब बारीक आहे म्हणून त्याला काय करीत नाही. पण मित्रांनो राग आला नाही एकदा लय जोरात चावतो. मग तो का कान धरते काय धरते तो का.
एवढी ताकद आहे पण बारक्या समोर खाली पडले या. तर काय अजून नाही आली, त्याकरता ही भांडी आणले ते मित्रांनो. घोड्यांना जरा वाईस पाणी पाजा म्हणलं. रोज मेंढरं आल्याच्या नंतर आपली आई घोड्यांना पाणी पाजती. म्हणलं आज आपण पाजलं पाहिजे नाही का, मेंढरा यायला उशीर होईल अजून. तर का हे टाकी आणि याच ठिकाणी आपल्याला पाणी भरून न्यायचे. मित्रांनो घोड्यांना पाणी आणले हो का. या ठिकाणी एक भुगलं आहे आणि इथं एक बादली आहे हो का. ही बादली बी चांगली मोठी आहे. तर हे मित्रांनो जवळजवळ ही चुंबळ केले पाणी सांडाव नाही म्हणून. जवळजवळ 500 ते 600 मीटर मित्रांनो डोक्यावर घेऊन आलो. बादली एका हातात, भुगलो एका हातात, आणि ते आणताना 2 हातात असल्यामुळं काय दाखवता नाही आलं. पण मित्रांनो हे कोल्डे अख्खी बगल दुखायला लागले. हात अख्खा असा पार लोळा झाल्यासारखा झाला आहे. आणि आपली आई रोज आणते राव. म्हणलं आई आता मेंढरा कोण येणार, आणि आईला मग नको ताप. म्हणलं आज आपल्या घोड्यांना पाणी बिणी पाजाव. तर पाणी आणलं पण चांगलं जिरली. गोडी पण किती ताणले बघा. एक आपलं ही पिली, एक भोगलं पिली, आणि आता बादली ओतले. भागते का नाही काय माहिती. नाही भागलं तर पुन्हा जाऊन एक बादली घेऊन यावं लागेल यांना. बघू आता जर सगळं भोगल्यातलं संपलं ना तर आणायची, नाही तर मग जायचं. ह्यांना आता चेंज करायला लागेल नाही का. ह्या जागेवर सगळे गुताडले ते, ह्यांना इथली सोडून इकडं आजूबाजूला दुसरीकडं बांधायला लागेल. मित्रांनो वातावरण बघा कसलं खत्री झालं या ठिकाणी. आणि मेंढरं वाड्याला आल्या ते आता. तर वाहिला हा व्ह्यू मित्रांनो, आई कसला भारी व्ह्यू झालाय. आणि या ठिकाणी आपली मेंढरं आली आता वाड्याला गच फुगल्या ते. आणि हे 2 भावांचं काय चाललंय बघा. अर लढायला लागले ते खतरनाक. ही काही कामाची नसती लढी बाबा. ह्याच्यात ना एखादं खतम होऊ शकतं, म्हणजे मरू शकतो आपलं का. हे दोघांची भांडणं लागलेत काय माहिती काय हो ना. आणि दादाचं त्यांचं काय चाललंय या ठिकाणी. आई आपली कुत्र्या मांजरांना खायला घालते. दादांचं आपलं चाललंय इकडं तिकडं. पप्पूला बघा भूक लागले. पप्पू पहिल्यांदा तिथे गेलाय खायला. आईला म्हणतोय मला दिली बाबा गाडीला भाकर. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं दादा बघा आज येरवळीत झोपले ते हो का. दादा काय होते. अरे आजारी झालोय, थंडी ताप आला या. दादा आज आजारी झाले ते, थंडी ताप आलाय, त्यामुळं आपलं येरवळीत झोपले ते या ठिकाणी. आणि आपल्या आईचा चाललाय स्वयंपाक. तर या आपल्या तव्यामध्ये आई मस्तपैकी बनवणार आहे. काय कालवण बनवते बघायचे. आणि या ठिकाणी पप्पड कसं थांबले. तर आई काय बनवणार आज. आता सुकवायचं सकाळचीच कालवण आहे मांदळ. हो का, मांदळ कालवानी. आणि मग काय करणार आता. आता म्हणलं वाय सुकट तळाव. तर मस्तपैकी सुकट तळायचे. पप्पूला वाटते कागदात बेळे का काय. बेळीचं लय लाड आहे, बेळ आवडती पप्याला. त्याला वाटतंय बेळच पुरती. सुकट टाकली हो काय नाही आता. काय सुकट धुवून टाकली आता. हो का ह्या पडेल्या बोगल्यात धुतली चांगली. आणि आता सुकट बनवायची या. असं मस्तपैकी सुकट. आधी आई अशी भाजून घ्यायची ना. कोरडी करून घ्यायची सगळीच दमली येते आज. सगळ्यांनी काम केलं. आपल्या आईने बी भरपूर काम केलंय. आपलं तेल टाकते आहे हो का. अर उन्हातलं पडलं. आपलं कॅन्डच असतंय तेलाचं, त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला. सांडत बी नाही कॅन्डात. 2 बुशणं असतात ना, त्यामुळं सांडत नाही. गोड्याला बांधलं की चाललं. तसं म्हणलं की लई ताप डोक्याला. तेला तर चांगली तळून द्यायची सुकट. हो का कशी तळती अशी चांगली तेलात तळली ना की मग त्याच्यात मसाला मीठ टाकायचे. कसं काय बघा, कसं काय आपले हे सुकट आता इतकी तळली ना आईने मस्त एकदम क्वालिटी माल झालाय आपला सगळा या ठिकाणी. अशी चांगली तळू घेतल्याशिवाय बी चांगली लागत नाही. आपला वाड्यावरचा मसाला टाकते बघा आपल्या सोकटीला.
झणझणीत सुकट होण्यासाठी मसाला वाड्यावरचा टाकलाच पाहिजे. आईने 1 चमचा टाकलाय. एका चमच्यात बी काम होईल आपलं मस्त. बघा वाईट पाणी और चांगला जाळ लागलेला त्यात खतरी. आपलं थोडंफार राहिलेलं तांबट बी आईने टाकून घेतले तव्यात. सकाळचं तांबट नाही, सकाळचं तांबट. आणि इथं आपली ताट बघा, सुकटीची 2 ताट, तांबाट्याचं 1 ताट. मस्तपैकी संध्याकाळचं जबरदस्त जेवण आपलं. मस्त जेवण आपलं. आता जेवण करायचं आहे. हे बी गरम करती व्हायच आई दे आता वाढून. तर आत्ताचं आपलं जेवण आहे हे टोमॅटोची चटणी आणि ही आपली मस्तपैकी तळलेली सुकट. तर हे आपलं जेवण आहे मित्रांनो. आणि आपले आई बी आता जेवण करणार आहे. दादा तर आजारी, दादा जेवण करायला लागलो बघा. दादा आजारी झालाय ना? झाले पण सुट्टीन चव आली जरा तोंडाला. हा, तर आपले दादा आजारी झालत. आई आपली इकडं आता दिले वाढून. मस्तपैकी जेवण बिवण करूया. तर मित्रांनो आता जेवण बिवण झालं मस्तपैकी आपलं. आणि इथं केले बिराडा शेजारी शेकोटी. का सगळी मेंढरं आहेत माग. वाघरीच्या शेजारी केले शेकोटी. आपलं पळ्याला बिराडतो का. आणि आई दादा आले ते शेकायला. मे बी आई कसं वाटतंय जेवण झालंय शेकोटी हिवाळ्याच्या दिवसात? चांगलं वाटतंय. गार लागत होतं ती बारी उभी यायला लागली. हा दादा बी बघा बसल्या ते रग घेऊनच. लय बाबा थंडी मांदाळी. हा लय थंडी मांदाळी. हा. शेकल्या वाईज बरं वाटतंय जरा. हा लांबची लांबच शिवक लागतोय. लांबच मित्रांनो. हाय बघा केवढा जाळ चाललाय. लांब बसले ते आपली हाय लागते त्यामुळं. तर मित्रांनो मस्तपैकी या ठिकाणी आपली शेकोटी केली. आई दादा आणि मी मस्तपैकी शेकतोय आपलं. तर आत्ता मित्रांनो जेवण बिवण झालं. आता शेकून व्हायचं. अंग चांगलं गरम झालं की जाऊन झोपायचं. तर आजचा आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.